नमस्कार मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो। संजय गांधी योजना तसेच विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग बांधवांना आता दिव्यांग कल्याण विभागामार्फत पेन्शन मिळणार आहे। तर ही पेन्शन कधीपासून मिळणार आहे, किती पेन्शन मिळणार आहे, त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. प्रकाशित झालेला आहे। तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित कळेल। आपण या ठिकाणी बघू शकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा 24 फेब्रुवारी 2026 रोजीचा हा जी.आर. आहे। ते की राज्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी अनुदान योजना, श्रावणबाळ योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येतात। सदर योजना अंतर्गत वृद्ध, विधवा, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार पुरुष, महिला, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, 18 वर्षाखालील अनाथ मुले इत्यादी प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश होतो। सदर योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये इतके अर्थसहाय्य DBTद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते। मग मित्रांनो, आता दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्यात 1500 वरून 2500 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आता हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। दिव्यांग व्यक्तींचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी बनवणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याने शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या हक्कासाठी नवीन दिव्यांग कल्याण हा मंत्रालय प्रशासकीय विभाग सुरू केला आहे। त्या अनुषंगाने आता सर्व दिव्यांगांना एकाच छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने राबवण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील DBT पोर्टलवर नोंद असलेले सर्व दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। महा-IT कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी DBT पोर्टलवर उपलब्ध असलेल्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची वर्गनिहाय, सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांची माहिती डेटा दिव्यांग कल्याण विभागाकडे आवश्यक नमुन्यात उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी असं सांगण्यात आलेलं आहे। आता केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहेत, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती डेटा केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभाग यांच्या अखत्यारीत असल्यामुळे सदर केंद्र पुरस्कृत योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती डेटा दिव्यांग कल्याण विभागाकडे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांच्याकडून परस्पर उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहे। तर मित्रांनो, मग आता हे पेन्शन आपल्याला कसे मिळणार, कधी मिळणार आणि कशामार्फत मिळणार, तर त्या संदर्भात ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे बघा। विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत दिव्यांग लाभार्थ्यांना मार्च 2026 पर्यंतचे अर्थसहाय्य वितरण करण्याची कार्यवाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून करण्यात येत आहे। तदनंतर दिव्यांग कल्याण विभागाने पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आर्थिक नियोजनासंदर्भात व लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्याबाबत कार्यवाही करावी। म्हणजे आता एप्रिल 2026 पासून दिव्यांग कल्याण विभागामार्फत आपली पेन्शन मिळणार आहे। मार्च महिन्याची पेन्शन ही आधीच्या पद्धतीनेच विशेष सहाय्य विभागाकडून मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता एप्रिल महिन्याची पेन्शन ही दिव्यांग कल्याण विभागाकडून मिळणार आहे, कारण की आता शासनाने त्या पद्धतीने जी.आर. काढलेला आहे। त्यामुळे आता दिव्यांग लाभार्थी सर्व एकाच छताखाली येणार आहे आणि सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा महत्त्वाचा जी.आर. होता। सदर शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।